आपल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांनी रयतेच्या राज्याची राजधानी रायगड केली। 18 पगड जातीला बालाबतुतांना सोबत घेत रयतेचं राज्य यवनांच्या विरोधामध्ये सतत गनिमी काव्याने लढाई करत त्यावेळेला त्यांनी मिळवलं। आज महाराष्ट्राचा यावर्षी 65वा गौरवशाली वर्धापन दिन साजरा करत असतानाच मुंबईला आम्ही तो केला। मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मनामध्ये आलं की जिथून छत्रपती शिवरायांनी रयतेच्या राज्याची राजधानी केली, काल चव्हाण साहेबांच्या प्रतिसमावरती गेलो। आज हा ऐतिहासिक आणि आम्हा सर्वांच्यासाठीच अतिशय पवित्र असलेल्या या भूमीत इथे आलो। इथली माती मस्तकी लावावी आणि विचार मनामध्ये घ्यावेत इतकं हे पवित्र ही भूमी आहे। इथे आलो, छत्रपती शिवरायांना वंदन केलं मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी, आणि उराशी हेच शिवभक्तीची प्रेरणा मनामध्ये ठेवत रयतेचं राज्य ज्या कालावधीमध्ये शिवरायांनी केलं त्याच विचाराला अनुसरून आपण काम करावं, ह्याच एक शिवप्रेमी नागरिक म्हणून आमच्या सर्वांच्या मनातल्या भावना आहेत। सर, आपण प्रामुख्याने रायगडचे खासदार आहात आणि महाराजांची समाधी जी आहे रायगड किल्ला हा आपल्या आखारीमध्ये येतो। काय प्रेरणा मिळते इथून राज्यात काम करताना? इथे आल्याच्यानंतर सर्वव्यापी प्रेरणा आहे। इथे ज्या वेळेला रायगडावरती आपण येतो किंवा पाचाडच्या परिसरामध्ये येतो, माँ जिजाऊंच्या समाधीला ज्या समोर ज्याला नतमस्तक होतो, त्यावेळेला तिथपासून जी एक मनामध्ये एक वेगळी शिवभक्तीची प्रेरणा निर्माण होत असते। मनातले सर्व राजकीय विचार बाजूला सरतात, फक्त शिवभक्ती शिवप्रेरणा हेच मनामध्ये त्या ठिकाणी येत असतं। ती प्रेरणा आणि ती शिवभक्ती एकदा या परिसरातून ती उर्मी घेऊन गेल्याच्या नंतर आपापच बाकी काय गोष्टी सुचतात। आपण आता सर किल्ले रायगडवरती आहात, रायगडच्या विकासाकडे आपण कसं बघणार आहात? प्रामुख्याने विकास अद्यापपर्यंत रखडलेला आहे। नाही, रायगड विकास प्राधिकरण सरकारने स्थापन केलं आहे। त्या माध्यमातून शिवरायांच्या कालावधीमधलं रायगडचं वैभव पुन्हा एकदा भारतीय पुरातत्व खात्याच्या मदतीतून उभा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राज्य सरकार करतो आहे। आणि आपण पाहिलं तर काही बाबी उत्खननाच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी अलीकडच्या कालावधीमध्ये सापडलेल्या पाहायला मिळू शकतील। आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे की पुढच्या कालावधीमध्ये हे गतवैभव त्या कालावधीमध्ये हिरोजी इंदुलकरांनी रायगडचा किल्ला उभा करत असताना जे केलं होतं तेच पुन्हा निर्माण करण्यामध्ये राज्य सरकार यशस्वी होईल। युनेस्कोकडे आम्ही सर्वजण मागणी करतो आहोत। मी लोकसभेमध्ये गेल्याची तर मागणी केली पंतप्रधानांकडे की जागतिक हेरिटेज वारसामध्ये रायगड किल्ल्याचा समावेश व्हावा, म्हणजे जगभरातील सुद्धा पर्यटक, इतिहासप्रेमी पर्यटक, अनेक वेळेला अलेक्झांडर के नेपोलियन शूर योद्धा म्हणून म्हटलं जातं, पण त्यांच्याकडे सगळी सामग्री होती। छत्रपती शिवरायांच्याकडे त्या तुलनेत काही नव्हतं, पण छत्रपतींनी उभं केलेलं हे रयतेचं राज्य काय असावं, कसं होतं, हे जगाच्या पाठीवरच्या इतिहासप्रेमी नागरिकांना मिळावं म्हणून हा हेरिटेज युनेस्कोच्या हेरिटेज यादीमध्ये यावं असा आमच्या सर्वांचाच प्रयत्न त्या ठिकाणी आहे। विश्वास आहे की नजीकच्या कालावधीमध्ये हे यश आम्हाला मिळेल आणि जगभरातले इतिहासप्रेमी पर्यटक इथे येतील, अचंबाने सीमित होतील, स्तब्ध होतील, कारण हे त्यांना इतर